आणि स्ट्राईक एंडला बॅटर तेजस आणि नॉन स्ट्राईक एंडला आशिष मैदानात सातमध्ये. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला फिल्डर जज करतात आणि इकडे पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धाबा कंप्लीट होतात. 2 धाब्याने चेंजेस पाहायला मिळतील. पुढचा बॉल इकडे अगदी हलका हाताने स्लाइस केलंय. ढकलण्याचं काम, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. फिल्डर आहेत परंतु चांगले फिल्डिंग, दोन्ही फिल्डर तिथे होते आणि इकडे 3 धावा नक्कीच कंप्लीट होतात. पडले गेल्या 3 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 500 धावसंख्येवरती. 5 ऑन ए बोर्ड, 5 धावा धावफलकावरती आहेत. राइट ऑफ द विकेट, इकडे दांडी गुल भाई डंडा उखाड़ दिया है. उबेद यहाँ पर गेंदबाजी के लिए बहुत ही बेहतरीन यहाँ पर गेंदबाजी. विकेट का बदन, फिर से यहाँ पर वापस जाना पड़ेगा आशीष को मैदान के बाहर. न्यू बॅटर मैदानात 7 मध्ये आबी आलेत. बॉलिंग मागवरती उभे आहेत. चांगला गोलंदाज, एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशा पैलू खेळाडू आहे. राईट द विकेट. पुढचा बॉल, अजून एक संधी असेल का? फिल्डर जज करतात आणि ती पकडता पकडता मी तर म्हणेन ओ थोडंसं सावकाश, हळू थोडंसं विनंती आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. गेंदबाज तयार, उबेद. यहाँ पे लीडिंग एज 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि 7 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 7 ऑन ए बोर्ड. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक दुसरं दुर्गेश यांना आमंत्रित करण्यात आलंय. ओव्हर नंबर 2.
ऑन साईडला टर्न केलेला एक सिंगल मेल. शांत सेमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सिंगलने ते खेळताना स्कोर कार्ड वाढवतात दोन्ही बॅट्समन. आणि पुन्हा एकदा धाव दोन पोहोचले 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन ए बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता आणि ते परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. राहताना शीळ गावचे ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीण अण्णा यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण अण्णा या आपण आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. दमदार असे व्यक्तिमत्व आहेत, अण्णा या नावाने प्रसिद्ध आहेत. या आपण अण्णा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु स्विच हिट सातत्यानं आपण जर पाहिला तर फार महत्त्वाचं जेव्हा टप्प्यावरती गोलंदाजी होत असते स्विच हिट करणं इतकं सोपं नाही आहे की असं म्हटलं जातं लगा तो बाद नाही तो फिर बर्बाद. आणि तोच बर्बाद यावेळेस बॉल झाला आहे. डॉट बॉल आलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल अजून एक फुल टॉस बॉल. बॉल अंगावरती घेतला. पूर्णपणे दिशा दाखवण्याचं काम केलं. फिल्डर धावतात आणि फिल्डिंग क्या बात आहे. कौतुक करावं लागेल खरंच. साड्या वाजल्या पाहता फिल्डरसाठी. पूर्णपणे आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. गणेश तिकडे होते. लाजवाब फिल्डिंग. 3 धावा इथे नक्कीच मिळाल्यात परंतु ते एक धाव देखील फार मोलाची असते क्रिकेटमध्ये. आणि ते एक धाव आपण बऱ्याच वेळा पाहिलं जिथे एका धावेने संघ परास्त देखील होतो. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलेला आहे. 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल आहे. राईट मोद विकेट. इकडे देखील दांडी गुल. जवळ जवळ 2 ते 3 फूट यावेळेस लांब दांडी उडवली आहे आणि परतावं लागेल मैदानाचा बाहेर. अजून एक धक्का लागत असताना काय वेग असेल त्या बॉलला. दांडी गुल. फलंदाजाची केली 32 गुल. फलंदाज बाद. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला टर्न केला. फिल्डर आहे जज करतात आणि ते चुकी घडणार नाही. फलंदाज होतील बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागलाय. मैदानाचा बाहेर परतावं लागेल बॅटरला. बॅटर मैदाना 7 मध्ये दिनेश भगत एंटर झाले. दिनेश मैदाना 7 मध्ये.
पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय एक सिंगल तर मात्र मिळेल. लेग बायज एक सिंगल मिळेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळी स्लो फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. चेंजेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. त्याच दरम्यान विकी बनोटे यांचे देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि भरपूर मेहनत विकी बनोटे यांची देखील राहिली आहे. राईट अमोद विकेट. आणि निखिल बनोटे यांचे सुपुत्र प्रियांश देखील आलेले आहेत. वेलकम प्रियांश देखील. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलाय. ज्या ताकदीने बॉल आला होता त्याच ताकदीने बॉलला फेकून दिलाय. सीमारेषा पार. धावा मिळतात 6. षटकार. काय बॅटिंग चालू आहे. दुवादार बॅटिंग. आता सध्याच्या घडीला मी तर म्हणेन गिअर अप केलाय. गिअर चेंज केला. टॉप गिअरवरती आता बॅटिंग करतात टीम सामटोली संघ. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. या षटकातील ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग आहे. 24 ऑन ए बोर्ड. अजून एक यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे एक सिंगल तर मात्र कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 25. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय आणि 25 धावा धावफलकावरती आहेत. 25 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती गणेश आलेत. ओव्हर नंबर 4. षटक क्रमांक 4. अखेरचं षटक आहे. राईट अमोद विकेट. पहिला बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील त्यामध्ये आलेला बॉल इथे थोडंसं फंबल झालेत आणि इथे बघता बघता या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 27 ऑन ए बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. ट्वेंटी 27 ऑन ए बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. इकडे डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल गणेशची. पहिल्या बॉलवरती डबल, त्यानंतर डॉट बॉल आलाय. 27 धावा धावफलकावरती. 27 ऑन ए बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 धावा आहेत. पुरुषाजी बनोटे, बोलजी बनोटे, केदार बनोटे, प्रज्योत बनोटे, इतेजी बनोटे आणि त्यांची संपूर्ण टीम असे. इकडे लॉफ्टेड स्ट्रोक्स आपण पाहतोय. फिल्डर आहे, जज करतात आणि या चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. धक्का लागत असताना अजून एक टीम सामटोली संघाला फलंदाज होतात बाद.
खऱ्या अर्थानं पाहिलं तर शीळ म्हटलं तर शीळमधील एक नामांकित त्या बैलाची चर्चा होते सातत्याने रैना बैल आणि त्या रैना बैलाचे नियोजनाचे बादशाह जीवन शेठ बनवटे इथे आलेले आहेत उर्फ बंटिया. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि दोन सुट्टी मेकर देखील आलेले आहेत, कौशल आणि डुग्या. आता त्याने भरपूर चर्चेत राहिलेला बैल म्हणजे रैना बैल. आणि शिव ग्राफिक्सचे प्रॉपरायटर निहाल शिंदे पूर्ण रैनाचे चाहता वर्ग आहेत. भरपूर नियोजन त्यांनी केलेले आहेत. अखंड महाराष्ट्रभरामध्ये चर्चा राहिली आहे. आणि जेव्हा जेव्हा रैना बैल शरद जिंकतो हारतो ते होत राहतं, परंतु त्याच्या मागे संपूर्ण जी टीम आहे संपूर्ण शेळकर सातत्याने राहतात. हे फार चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली आहे. खास करून आमचे भूषणजी बनवटे असतील ते नियोजन सातत्याने करत असतात. 29 धावा धाव फलकावरती 29 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल आखरी गेंद शेष बॉल तयार. इकडे वाईट बॉल आला. डीके सर सांगतात जीएसटीचा वाईट बॉल. स्ट्राईक घेतला आता दिनेश भगत त्यांना आपण पाहतो मॅन फ्रॉम सामटोली. निसरबाई शेख सिंगम पोलीस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं निसरबाई शेख इन ॲक्शनमध्ये नक्कीच खेळणार आहेत. उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल टर्न केला ऑन साईडला. एक सिंगल तर कम्प्लीट होतोय. दुसरा धाब्याचा कॉल आणि बघता बघता या दोन धावा देखील चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चप्पळाने कंप्लीट झाल्यात. दोन धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 32 या धावसंख्येवरती आणि 33 धाव्यांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 33 धाव्यांची गरज. 33 रन्स विन फ्रॉम 24 बॉल हे समीकरण इक्वेशन पाहायला मिळेल. आणि या 32 धावा या 33 धावा चेस होतील का डिफेंड होतील हे ऐकण्यासाठी आपण करतोय परिवर्तन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक आज परिसरातील एक गोड आवाज आणि नौके असे कॉमेंटेटर आमचे रोहित इथे उपस्थित आहेत. चॉकलेट बॉय ऑफ शील्ड आणि त्यांच्या हातात मी नक्कीच माईक सुपूर्द करतोय. ओट यू रोहित. थँक्यू सो मच. धन्यवाद. थैंक यू अनुज जी मोरे सर. जोवेली संघ थांबायचा आहे. यानंतर आपली मॅच होणार आहे विनर वर्सेस जोवेली.
भूषण सर यायचंय. SPL संघाचे 2 धडक सलामीचे फलंदाज वीरेश गोविंद जामटोली संघाकडून गोलंदाज वीरेश सॉरी हर्षद वीरेश टू हर्षद. बघूया पहिला चेंडू बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक मागे क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. पहिलाच धक्का SPL संघाला. सुरुवात तर चांगली केली जामटोली संघाने. सलामीला गेलेला वीरेश तंबूच्या आश्रयाला परतलाय. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. वीरेशची जागा भरून घेण्यासाठी जातोय तो गणेश. पंच सामना स्पीडअप करायचा आहे. बघू शकता दुसरा चेंडू गणेश टू हर्षद. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केलाय. वीरेशला तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. बघूया दुसरा चेंडू फुलटॉस ऑफ साईडच्या दिशेने कट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षक तिथे. एकच धावेवर समाधान मानायला लागेल SPL संघाला. धावपलकावर 1. SPL संघाचा अकाउंट ओपन होतोय. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. धावसंख्या धावपलकावर 1. अजून या षटकातले 3 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्च केला. 1 विकेट. बघूया गोविंद टू हर्षद. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. अचूक टप्पा रिव्ह्यू करण्यात आलेला आहे. ठीक आहे सर. फेअर डिलिव्हर असणार आहे. आणि आता यापुढे वाईडला रिव्ह्यू नसणार आहे. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. 4 चेंडू आतापर्यंत हातलतो. 1 धाव खर्च करतोय. हा चेंडू फुलटॉस भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या अवकाशाच्या बाहेर. सुंदर गोलंदाजी. दुसऱ्या धावसाठी निघाले. दुसरी धाव पूर्ण. 2 धावेवर समाधान मानायला लागेल. धावसंख्या धावपलकावर 3. या षटकातला 1 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी करतोय हर्षद. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट.
सुंदर अशी सुरुवात करून दिली हर्षद याने चामटोली संघाला. सलामीला गेलेला गोविंद अजून मैदानात आहे. हा चेंडू भिरकावून दिलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू जातो दन दन दन. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलंय. एकच धावर समाधान मानायला लागेल. सॉरी 2. धावसंख्या 10 एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 अतुल बनवटे यायचंय. कुठे आहेत? इथून मात्र समीकरण बदलेल. 18 चेंडूंनी 33 धावसंख्येची गरज असणार आहे. सॉरी 28. 18 बॉल 28 धावसंख्येची गरज असणार आहे SP11 संघाला. धावसंख्या 10 5. बघूया नवीन गोलंदाज दिनेश. दिनेश टू गणेश. काय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर बीट केला होता. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 6. सुंदर अशी गोलंदाजी करतोय दिनेश. बघूया दुसरा चेंडू. गोविंद टू दिनेश. सुंदर गोलंदाजी करतोय दिनेश. फलंदाच्या पायात भेट्या टोकण्याचं काम करतोय दिनेश. धावसंख्या 6. बघूया तिसरा चेंडू. गोविंद टू दिनेश. हा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतोय दिनेश. इथे फलंदाज बाद. गोविंदला परतावे लागेल. कुठेतरी नाराज असतील स्वतःवर. धावसंख्या 6. इथून मात्र समीकरण बदलेल. 15 बॉल 27 धावसंख्येची गरज असणार आहे ते SP11 संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय दिनेश. आतावर 3 चेंडू हाताळलेत. एकच धाव खर्च करतोय. हा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक अवकाच्या बाहेर. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्येत धावसंख्या 10. सुंदर फलंदाजी करतोय गणेश. हा चेंडू वाईट. धावसंख्या 11 धावा. सुंदर फलंदाजी करतोय गणेश.
अजून या षटकातले 2 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी करतोय दिनेश. दिनेश टू गणेश. परत वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या डबल कव्हर 12. ओके हा चेंडू सुरेख गोलंदाजी करतोय दिनेश. एकच धावर समाधान मागावे लागेल. धावसंख्या दाबल कर 13. अजून या षटकात 1 चेंडू बाकी असणार आहे. हा चेंडू डॉट. काय सुंदर गोलंदाजी करतोय दिनेश. इथून मात्र समीकरण बदलेल. 12 बॉल 20 धावसंख्येची गरज असणार आहे ते एसपीएल संघाला. सुंदर गोलंदाजी केली दिनेश याने. चला भूषण लवकर सामना स्पीडअप करायचा आहे. तुम्ही बाहेर या पहिले. आणि सर्व संघांनी लक्षात घ्यायचंय. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि नो बॉललाच असणार आहे. व्हाईटला रिव्ह्यू घेतला जाणार नाही. नवीन गोलंदाज यश. यश टू गणेश. काय गोलंदाजी करतोय यश. दिनेशच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय यश. इथून मात्र समीकरण बदलेल. 11 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज असणार आहे ते एसपी संघाला. बघू शकता गणेश मध्ये सुद्धा मोठे फटके मानायचे. हा चेंडू सुरेख. एकच धावर समाधान मानायला लागेल ते गणेश याला. धावसंख्या 10 बलकावर 14.
हा चेंडू फुलटॉस. लेग साठी क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक करणार नाही. दुसऱ्या धावसाठी निघाले होते पण एकच धावेवर समाधान मानायला लागेल. धावसंख्येत वर धावसंख्या धावपलकावर 15. इथून मात्र समीकरण बदलेल. 9 चेंडू 18 धावसंख्येची गरज असणार आहे. इथून मात्र मोठे फटके मारायला लागतील गणेश याला. त्याच्यात सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बघूया. यश टू गणेश. हा चेंडू यश त्या उद्ध्वस्त. काय गोलंदाजी करतो यश. गणेशला पाठवलाय तंबूच्या आश्रयाला. सुंदर गोलंदाजी करतो यश. नवीन बॅटर जुनेद जातात गणेशची जागा भरून काढण्यासाठी. जुनेद टू यश. अजून या षटकात 2 चेंडू बाकी असणार आहेत. धावसंख्या डबल कव्हर 14. अजूनही हा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चूक होणार नाहीये. एकच धावेवर समाधान मानायला लागेल. सात चेंडू 17 धावसंख्येची गरज असणार आहे. अजून एक चेंडू बाकी या षटकातला. 7 बॉल 70 धावसंख्येची गरज असणार आहे. ते यशपेलन संघाला. हा चेंडू डॉट. काय गोलंदाजी करतो यश. यशची गोलंदाजी आवडली असेल तर आल्याहून जाऊ द्या. सुंदर गोलंदाजी केली. 6 बॉल मध्ये 3 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त करून दिली चामटोली संघाला. त्याला सामना स्पीडअप करायचा चामटोली संघ. कोणतीही मीटिंग घेऊ नका आता. 6 बॉल 17 धावसंख्येची गरज असणार आहे ते एसपीलन संघाला. नवीन गोलंदाज पारस येतात. पारस मात्र मोठी आता जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू मध्ये 17 धाव संख्या रोखायचे ते पारस याला. पारस टू जुनेद. त्याला सामना स्पीडअप करायचे पंच. बघूया पहिला चेंडू. पंचांच्या हात समांतर रेषेत वाईट असणार आहे हा. धावसंख्या दाबल करून 17. सहा बॉल 16 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू भिरकावून द्यायचा होता. लॉफ्ट केलाय. क्षेत्र किप्पर चुकी करतात कुठेतरी. एकच धावावर समाधान मानायला लागेल एसपीएल संघाला. अजूनही एकही मोठा फटका आला नाही या मॅच मध्ये. धावसंख्येत भर धावसंख्या 10 बॉल 18. पाच बॉल 15 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू फुलटॉस. काय गोलंदाजी करतोय यश. सॉरी पारस.
इथून मात्र समीकरण चेंज होईल. 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असणार आहे. सुंदर गोलंदाजी करतोय चामटोली संघाचा पारस. नवीन बॅटर मैदानात रमेश. आणि बघू शकता शिलचा बिबट्या पण इथे उपस्थित आहे. आता निघालाय तो. आंबेशिवरनं बिबट्या इथे आलेला आहे. चार बॉल 15 धावसंख्येची गरज असणार आहे. सामना जर एस पी एल संघाला जिंकायचा असेल तर 4 चेंडू मध्ये 15 धावसंख्या चेस करायला लागतील. हा चेंडू पण डॉट. काय गोलंदाजी करतोय पारस. एस पी एल संघांच्या फलंदाजांच्या पायात बेड्या टाकण्याचं काम करतोय पारस. इथून मात्र फलंदाज बाद. न्यू बॅटमॅन कृष्णा. तीन बॉल 15 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कॅच ड्रॉप करतात. एकच धावावर समाधान मानायला लागेल. इथून मात्र मॅच एकतर्फे सामटोली संघाच्या बाजूने झुकलेले आहे. 2 बॉल 14 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज बाद. काय गोलंदाजी करतोय पारस. नवीन बॅटर सिद्धेश. या सामन्यातला शेवटचा चेंडू असणार आहे. फुलटॉस बिरकॉन दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कोणतेही चूक करणार नाही. फलंदाज बाद. डीके सर यायचंय. जोविली संघाचा कर्णधार यायचंय. चामटोली संघाचा कर्णधार